महत्त्वाची बातमी. भाजपची पहिली यादी जाहीर होताना दिसतेय. लोकशाही मराठीच्या हाती आता भाजपची पहिली यादी प्राप्त आहे. मुंबई महापालिकेच्या उमेदवारांची ही यादी आहे. लोकशाही मराठीकडे पहिल्या 50 उमेदवारांची ही यादी आता हाती लागतीये. सर्वप्रथम लोकशाही मराठीवर आपण पाहतोय भाजपच्या उमेदवारांची ही पहिली यादी. शेकापच्या उमेदवाराचा मुंबई मनपाकरता अर्ज दाखल आहे. साम्या कोरडे धारावीच्या वॉर्ड क्रमांक 187 मधून रिंगणात असतील. जबाबदारी देण्यात आलेली आहे साम्या कोरडेंवर. साम्या कोरडेंची या संदर्भात पोस्ट आहे. साम्या कोरडे धारावीच्या वॉर्ड क्रमांक 187 मधून आपला नशीब आजमावतील. शेकापच्या उमेदवार मुंबई मनपाकरता अर्ज दाखल करतानाची ही दृश्य. साम्या कोरडे अतिशय तरुण चेहरा शेकापचा आपण या क्षणी पाहतोय. धारावीत खरं तर अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. धारावी पुनर्वसनाचा मुद्दा आहे, धारावी क्लस्टर डेव्हलपमेंटचा मुद्दा आहे आणि या ठिकाणी एक युवा नेतृत्व शेकाप समोर देताना दिसत आहे. साम्या कोरडे शेकापच्या उमेदवार मुंबई मनपाकरता ज्यांनी अर्ज दाखल केलाय. ही उमेदवारी नाही तर ही जबाबदारी आहे अशी पोस्ट साम्या कोरडे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर केलेली आहे. केडीएमसी मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष एकत्र लढणार आहे. काँग्रेस 55 जागा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 40 जागा लढेल. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना भाजप यांची युती आहे. तसंच दोनही ठाकरे बंधू यांची देखील युती आहे. असं असताना आता काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र निवडणुका लढणार आहे. शिवसेनेसोबत आम्ही बोलणी केलेली, परंतु त्यांच्याकडनं काही रिस्पॉन्स व्यवस्थित आलं नाही. बघूया अजून एखादा दिवस घडामोडीला होऊ शकतात. आलं तर आमचा काही सकारात्मक दृष्टिकोन आहे, नाही तर आमची आघाडी झालेलीच आहे. ज्यांनी त्यांनी विचार करायला पाहिजे. आम्ही सकारात्मक भूमिका मांडलेली, परंतु जर त्यांच्याकडनं रिस्पॉन्स ज्या पद्धतीने यायला पाहिजे ते न आल्याकारणाने नाईलाजास्तव आम्ही आमचे शरद पवार चंद्रजी यांची राष्ट्रवादी पक्षासोबत आज आमची आघाडी ठरलेली आहे. निश्चित आनंदाचं वातावरण आहे. वसई विरार महानगरपालिकेमध्ये भाजपचा वारू आहे आणि हा वारू रोखण्याकरता ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि काँग्रेस एकत्र लढण्यासाठी म्हणून 2 बैठका घेण्यात आल्या होत्या आणि यावेळी आमच्यात सर्व आलबेल असल्याचा दावा सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी केला होता. मात्र तो दावा आता कुठंतरी फोल ठरलाय. आघाडीत बिघाडी झाल्याचं समोर येत आहे. या आघाडीमध्ये बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी शेट्टी या चिन्हावर निवडणूक लढवू आपण सर्वजण मिळून असा आग्रह देखील धरल्यामुळे आम्ही आघाडीतून बाहेर पडल्याचा आरोप ठाकरेंच्या सेनेचे पालघर लोकसभा संघटक जनार्दन पाटील यांनी केलेला आहे. त्यामुळे ठाकरेंच्या सेनेकडून पालिकेच्या 29 प्रभागात 115 उमेदवार उभे करणार असल्यामुळे बहुजन विकास आघाडीची डोकेदुखी वाढताना दिसतीये. बहुजन सोबत जावे अशी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची इच्छा आणि मला असं वाटतं की सत्तेच्या बाहेर राहण्यात काही शानपणा नाही. त्याच्यामुळे आम्ही बहुजन बरोबर जाण्याचा विचार करतो आहे. पण याच्या बाबतीतला शेवटचा निर्णय सन्माननीय राजसाहेब घेते. चिन्हावर आमची बिघाडी झालेली आहे. बहुजनची इच्छा होती की आपण सर्व सिटी चिन्हावरती लढू आणि आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की आपण मशाल असेल तर लढू, नाही तर लढणार. आमचा स्वाभिमान आम्ही विकू शकत नाही असं आमच्या शिवसैनिकाचं म्हणणं होतं. त्यामुळे आम्हाला कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आम्ही हा निर्णय घेतला की आपण लढणार तर मशालवरती, नाही तर लढणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.